नमस्कार सगळ्यांना, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपल्याला अशी म्हैसूर पाक बनवायचा आहे बरं का. खूप साधी सोपी रेसिपी आहे. कोणीही पहिल्यांदा बनवले तरी अगदी सहज खूप छान होते. खायला तोंडात टाकताच विरघळते. आणि आता अधिक मास पण आहे. कोणाला द्यायचं म्हटलं ना तरी ना असा म्हैसूर पाक नक्की बनवा तुम्ही. विकतचा आपण आणतो त्याच्यामध्ये खूप वनस्पती तूप असतं. अशी रेसिपी एकदा तुम्ही ट्राय करून बघा. एक वाटी इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे. बारीक बेसनपीठ आहे. विकतचं घेतलं तरी काहीच हरकत नाही. घरचं असेल तर बारीक घ्यायचं खूप. आणि छान आपल्याला बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ हलकं होतं. बेसनपिठाचे कुठलेही आयटम करायचं म्हटलं की बेसनपीठ इथे आपल्याला चाळूनच घ्यायचं. छान अशा पद्धतीने चाळणीने आपल्याला बेसनपीठ चाळून घेतलं की एकदम हलकं होतं. इथे मी सगळं बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे. एकच वाटी घेतलेलं आहे. तुम्ही जास्तही घेऊ शकता. फक्त जी प्रोसेस आहे ती डबल घ्यायची इथे सामानाची. ते छान आपलं बेसनपीठ सगळं चाळून झालेलं आहे. आता मी ज्या वाटीने बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. म्हणजे हे पोहे खायचे चमचे जे आहेत ते 4 ते 5 चमचे घेतलेले आहे मी. तूप नसेल वापरायचं तर तुम्ही इथे फक्त तेलाचाही वापर करू शकता. खूप छान होते, पण तुपाने खूप छान टेस्ट येते. आणि इथे मी त्याच वाटीने 1 वाटी तेल घेतलेलं आहे. तेल बिना वासाचं घ्यायचं आहे, रिफाईंड तेल. मग तुम्ही कोणतंही घेऊ शकता. छान दोन्हीही आपल्याला बारीक गॅसवर ठेवायचं आहे. तूप आणि तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे. मोठा गॅस बिलकुल इथे करायचा नाही आहे. दुसऱ्या साईडला मी इथे कढई ठेवली. त्याच्यामध्ये मी ना बरोबर त्याच वाटीने 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 2 वाट्या साखर बरोबर टाकू शकता. आणि अर्धी वाटी इथे मी पाणी टाकलेलं आहे. इथे मी 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे. 1.5 वाटीला 2 वाट्या पाणी टाकायचं आहे. आणि छान सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे माझ्याकडनं थोडासा व्हिडिओ कट झालेला आहे. इथे आपल्याला ना एकतारे पाक घ्यायचा, म्हणजे एकदम चिकट होतो ना असा हाताला, तसा बोटाला चिटकायला लागला की समजायचं आपला पाक एकतारी इथे पाक झाला ना. आपल्याला त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकायचं आहे, पण बेसनपीठ टाकण्याच्या आधी आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे. मी गॅस बंद करून सगळं इथे आपल्याला ना उलथण्याचा वगैरे बिलकुल वापर करायचा नाही. एक विस्करच्या साह्याने आपल्याला इथे छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. उलथण्याने वगैरे मिक्स करता येत नाही. असं घेतलं ना सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे छान हलवायचं आहे बरं का. हात बिलकुल थांबवायचा नाही. हात थोडासा तरी थांबला तरी इथे लगेच खाली मिश्रण लागतं. छान सगळं एक सलग ना मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे मी एका हाताने हलवते आहे आणि एका हाताने इथे मी जे तेल आणि तूप गरम करायला ठेवलं होतं ना ते घालायचं. एकदा घालायचं, जोपर्यंत फेस बंद होत नाही त्याच्यानंतरच आपल्याला दुसऱ्यांदा चमच्याने इथे तेल आणि तूप घालायचं आहे. अशी प्रोसेस आपल्याला पूर्ण जे तूप आणि तेल संपेपर्यंत घालायचं आहे. बघू शकता मी तुपाचाही गॅस तिकडे चालूच ठेवलेला आहे, गॅस बंद केलेला नाही. तूप आणि तेल आपलं जर थंड झालं तर इथे आपला म्हैसूर पाक बिलकुल होत नाही. कंटिन्यू आपल्याला इथे तीच प्रोसेस कंटिन्यू पुढे करायची आहे. पाहू शकता तुम्ही. छान इथे तूप घालून मी कंटिन्यू हलवत आहे. थोडासा तरी हात थांबवला की खाली लगेच मिश्रण लागतं. मिश्रण खाली लागलं की लगेच करपतं. त्याच्यामुळं आपल्याला कंटिन्यू इथे तूप घालत जायचं आहे आणि एका हाताने फिरवत जायचं आहे. त्याच्यामुळे ना खूप छान पण होते आणि खायला पण खूप मस्त लागते बरं का. लहान मुलांना तर खूप आवडते आणि खूप छान झाली होती खायला. तोंडात टाकताच विरघळत होती. खूप अशी अवघड प्रोसेस नाही आहे. बघू शकता मी राहिलेलं सगळं शेवटचं तूप इथे एकदम ओतून घेतलेलं आहे आणि छान सगळं
सगळं इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं हे मिश्रण झालं. हे कशाने ओळखायचं? जेव्हा पूर्ण सगळ्या कढईला जेव्हा मिश्रण सोडतं आणि तूप एका साईडला होतं, तेव्हा समजायचं आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे. खूप वेळ लागत नाही. इथे आपल्याला फक्त मिश्रण तयार व्हायला इथे 15 मिनटं धरून चालायचे. हात दुखून येतो हलवून हलवून. थोडंसं राहिलं होतं, मी तेही घातलं शेवटचं तूप. छान सगळं इथं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता बघू शकता तुम्ही, छान आहे ना, कढईच्या साईडने मिश्रण सुटत आहे. म्हणजे आपलं मिश्रण एकदम छान झालेलं आहे. अजून मी 5 ते 10 मिनटं ठेवणार आहे. छान सगळं इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही, पुढे तुम्हाला मी दाखवतेच व्हिडिओमध्ये. आणि रंग वगैरे काय टाकायचं नाही, ते थोडासा चिमूटभर मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे. त्याने पण खूप छान टेस्ट, बर्फी एकदम मऊ होते. तोंडात टाकताच एवढं घेते. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही तर घालू नका. बघू शकता आता ही शेवटची स्टेप आहे. सगळं मिश्रण आहे ना आपलं कढईने सोडलेलं आहे. खूप कमी आणि खूपच कमी तेलामध्ये, तुपामध्ये आपण बनवलेली आहे. पण खायला खूप छान लागते. तुम्ही फक्त तेलाचा वापर केला तरी काहीच हरकत नाही आहे. इथे छान सगळं इथे झालेलं आहे. आता इथे मी ओतून घेतलेली आहे दुसऱ्या भांड्यामध्ये. तोही व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे. इथे माझ्याकडनं काय चुकी झाली, इथे मी वाटीमध्ये मिश्रण ओतलं. इथे मी ना प्लेटमध्ये ओतायला हवं होतं. पण काही हरकत नाही आहे. थंड व्हायला खूप टाईम लागतो. तुम्ही अशा बाउलमध्ये ओतू नका. एक मोठं ताट किंवा प्लेट असेल त्याच्यामध्ये ओता. टाकल्या बघू शकता असं एकदम केकसारखं फुगलेलं आहे. प्रचंड गरम होतं, हाताला भरपूर चटके बसत होते. त्याला थंड व्हायला उन्हाळ्याचा तर 2-3 तास सहज लागतात. एकदम असं वरती आलं वतल्या आणि एकदम 5-1 मिनिटांनी सगळं मिश्रण खाली जाऊन बसलेलं आहे. बघू शकता आता तुम्ही, सगळं इथे खाली बसलेलं आहे आपलं. आता जे आपण बनवलेलं बर्फीचं मिश्रण आहे ते थंड करायला ना इथे साईडला ठेवून दिलेलं आहे. एक 1 ते 1.5 तास मी थंड करायला ठेवलेलं, तरी ते थंड झालं नव्हतं. मी थोडंसं गरम असताना ना थोड्याशा वड्या काढल्या होत्या, नाहीतर एकदम थंड झाल्यावर पाडल्या ना एकदम तुकडे पडतात. मी 2-3 अशा कापा मारून घेतलेल्या आणि आता एक शेवटची राहिलेली. एकदम खूप जड जातं आहे, पण काही हरकत नाही. आता थोडेसे ह्याचे तुकडे पडणारच, कारण हे खूप थंड झालेलं आहे. इथे मी सगळे काढून घेतलेले आहेत, दाखवते तुम्हाला. तुम्ही फक्त हे प्लेटमध्ये किंवा ताटात करायचं, भरपूर छान होतं. माझ्याकडनं ही चूक झाली की मी कुंडात केलं ते, पण काहीच हरकत नाही. पुढं जाऊन बघ मी तुम्हाला दाखवते. छान असे एकसारखे त्याचे स्क्यूब किंवा वड्या झाल्या होत्या. जाळी तर खूप छान आली होती, रंग पण खूप छान आला होता आणि खायला तर अप्रतिम लागत होत्या. बघू शकता अशा प्रकारे आपल्या सगळ्या वड्या पाडून झालेल्या आहेत मैसूर पाकाच्या. अगदी कमी तुपात आणि तेलात बनवलेल्या आपण, पण खायला अप्रतिम झालेली. मी दाखवते तुम्हाला एक इथे तोडून. सहज तुटती, असं नाही की खूप कडक झाली आहे, तुटत वगैरे नाही आहे, अजिबात नाही. आतपर्यंत अशी एकदम जाळी पडलेली आहे. तुम्ही इथे फक्त तेलाचाही वापर करू शकता. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला हे जवळनं पण असे दाखवते. नक्की ट्राय करा. चला तर मग बाय.